नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण गोकर्ण या वेलीविषयी बघणार आहोत। आजच्या यांत्रिक युगात मनुष्य निसर्गापासून वंचित होत आहे। वृक्षतोड सतत होत असून साधी तुळस मुबलक प्रमाणात मिळणं देखील कठीण झालेलं आहे। दिसण्यास सुंदर, आकर्षक फुलं, सुगंधी फुलं असणारी छोटी छोटी रोपं घराच्या अंगणामध्ये आपण लावत असतो। या छोट्या रोपांसह काही महत्त्वाच्या औषधी उपयोगी वनस्पतींची लागवड घराच्या अंगणात केल्यास, तसेच मोठ्या वृक्षांची लागवड घराच्या समोर केल्यास, रस्त्याच्या कडेने केल्यास अनेक रोगांवर घरच्या घरी सुलभरित्या प्राथमिक उपचार करणं सहज शक्य होईल। गोकर्ण ही वेल बहुतेकांच्या परिचयाची असून अनेक ठिकाणी कुंपणाला किंवा पुष्पवाटिकांमध्ये लावलेली असते। गायीच्या कानासारखे दिसणारे फूल या वेलास येत असल्याने गोकर्ण हे नाव या वेलीस दिलेले आहे। संस्कृतमध्ये या वेलास अपराजिता असे म्हणतात। विष्णूला प्रिय असल्यामुळे याचे नामकरण विष्णुप्रिया असे संस्कृतमध्ये आहे। गोकर्ण या वनस्पतीच्या म्हणजेच वेलीच्या बियांचा, पानांचा, मुळांचा उपयोग घरगुती औषध उपचारामध्ये केला जाऊ शकतो। दमा किंवा खोकल्याच्या विकारात कफ चिकट असताना म्हणजेच कफ निघत नसल्यास गोकर्णीच्या मुळांचा रस दुधातून 5 ते 10 ml एवढ्या प्रमाणात घ्यावा, यामुळे कफ सुटून बाहेर पडतो। अधिक प्रमाणात घाम येत असल्यास गोकर्णीच्या पानांचा रस 10 मिलीलिटर, 3 ml आल्याचा रस एकत्र सेवन केल्यास बरे वाटते। केसांची वाढ होण्यासाठी गोकर्ण सिद्ध तेलाचा चांगला उपयोग होतो। जलोदर म्हणजे पोटात पाणी होणे या विकारात गोकर्ण बीज चूर्ण किंवा गोकर्ण मूळ चूर्ण गरम पाण्यासोबत किंवा गोमूत्रासोबत दिल्यास पोटातील पाणी कमी होण्यास मदत होते। गोकर्ण मूळ चूर्ण किंवा बीज चूर्ण हे लहान मुलांमधील जंत नष्ट करण्यासाठीचं उत्तम औषध आहे। अनेक प्रकारच्या त्वचा विकारात पांढऱ्या गोकर्णीचे मूळ गरम पाण्यात उघळून लेप केल्यास बरे वाटते। गोकर्ण हे विषविकार, स्मृतिहानी, नेत्ररोग इत्यादी विकारात देखील उपयुक्त आहे, परंतु याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा। अशा प्रकारे आपल्या घराची, अंगणाची शोभा वाढवणारी गोकर्ण वेल मनुष्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरत असते। नमस्कार।